स्थायी समिती पॉवर आणि तिजोरीचे खरे सत्ता केंद्र. मुंबईचा महापौर मोठा की स्थायी समिती अध्यक्ष? 75,000 कोटींच्या तिजोरीचं धक्कादायक वास्तव. मुंबईचा महापौर, मुंबईचे प्रथम नागरिक, थोडक्यात मुंबई महानगरामधील सर्वात प्रतिष्ठित नागरी पद. पण तुम्हाला माहिती आहे का, मुंबई चालवणाऱ्या खऱ्या पॉवरफुल खुर्चीचं नाव महापौर नाही. जेव्हा 89 जागा जिंकून एक नंबरचा पक्ष असलेली भाजपा किंवा 29 जागा जिंकून महायुतीची पोझिशन मजबूत करणारी एकनाथ शिंदेची शिवसेना स्थायी समितीसाठी हट्ट धरतात, तेव्हा तो हट्ट केवळ एका समितीसाठी नसतो. तो हट्ट असतो आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्यांसाठी. आजच्या या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत 74,427 कोटींच्या बजेटचं ते गुपित, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. स्थायी समिती म्हणजे काय? मुंबई महानगरपालिका कायदा 1888च्या कलम 42 नुसार ही समिती स्थापन होते. सोप्या भाषेत सांगायचे तर मुंबई महानगरपालिकेची स्थायी समिती हे त्याचं अर्थ मंत्रालय. पालिकेचा कोणताही प्रस्ताव, मग तो 5 लाखाचा रस्ता असो, 50 लाखाचा असो किंवा 5,000 कोटींचा कोस्टल रोड, जोपर्यंत स्थायी समिती त्याला मंजुरी देत नाही तोपर्यंत 1 रुपयाही खर्च करता येत नाही. अर्थकारणाची आकडेवारी. 2025-26चं मुंबईचं बजेट किती माहिती आहे? 74,427 कोटी रुपये. आता याची तुलना भारतातील काही राज्यांच्या बजेटशी करा. गोवा अंदाजे 30,000 कोटी, अरुणाचल प्रदेश अंदाजे 40,000 कोटी, हिमाचल प्रदेश अंदाजे 58,000 कोटी, सिक्कीम 16,000 कोटी. थोडक्यात काय, मुंबई शहराचं बजेट या 4-5 राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षाही जास्त असू शकतं. आणि या संपूर्ण रकमेवर अंतिम स्वाक्षरी कोणाची असते? तर ती स्थायी समिती अध्यक्षांची. महापौर विरुद्ध स्थायी समिती अध्यक्ष. तुलनात्मक विश्लेषण. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत. ते सभेचे अध्यक्षपद भूषवतात, पाहुण्यांचे स्वागत करतात आणि प्रोटोकॉलनुसार सर्वोच्च आहेत, पण त्यांच्याकडे थेट आर्थिक अधिकार मर्यादित आहेत. स्थायी समिती अध्यक्ष, त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने फायनान्शियल व्हेटो असतो. आयुक्तांनी मांडलेलं बजेट कट करणं, त्यात फेरफार करणं किंवा नवीन तरतूद करणं हे सर्वस्वी त्यांच्या हातात असतं. राजकीय गुपित. कंत्राटदारांचे पेमेंट्स, नवीन टेंडर प्रक्रिया आणि विकास कामांचा प्राधान्यक्रम हे स्थायी समिती ठरवते. म्हणूनच ज्या पक्षाचा हा अध्यक्ष, त्या पक्षाची प्रशासनावर आणि कंत्राटदारांवर जबरदस्त पकड असते. स्थायी समितीसाठी हट्ट का? आता मूळ विषयाकडे येऊ. भाजपाकडे 89 नगरसेवक आहेत, तर शिंदेकडे 29. युतीमध्ये 118चा हा आकडा गाठताना शिंदे गट किंगमेकरच्या भूमिकेत आहे. स्थायी समिती हे कार्यकारी पद आहे. मुंबईवर आपली राजकीय पकड मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांना रसद पुरवण्यासाठी आणि वॉर्डांमध्ये निधी वळवण्यासाठी स्थायी समिती हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. राजकीय चाणक्यांच्या नजरेतून पाहिलं तर, जर महायुतीला 2029च्या विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईवर प्रभाव ठेवायचा असेल तर केवळ महापौर असून चालणार नाही. प्रशासकीय कामांचा वेग आणि निधीचं वाटप यावर ज्याचं नियंत्रण असेल तोच मुंबईचा खरा बॉस ठरेल. म्हणूनच भाजपा महापौर पदासाठी अडून बसली तरी शिंदे गट स्थायी समितीसाठी बार्गेनिंग करतोय. ही स्थायी समिती म्हणजे केवळ एक समिती नाही, तर ते मुंबईच्या सत्तेचं हृदय आहे. महापौर हे शहराचं मस्तक असेल तर स्थायी समिती अध्यक्ष हा शहराचा खजिनदार आहे. तुम्हाला काय वाटतं? महायुतीमध्ये हे पद कोणाकडे जायला हवं? कमेंटमध्ये तुमची मतं नक्की सांगा आणि पाहत रहा वन किंगमेकर. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.